एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच मंचावर येणं आदित्य ठाकरे यांनी टाळल्याची माहिती आहे। वरळीतील चावी वाटपाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे येणार नसल्याची माहिती आहे। खरं तर आज एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार यावरून चर्चा सुरू झालेल्या होत्या, कारण वरळीतल्या जे रहिवासी आहेत ज्यांना पुनर्विकसित असणाऱ्या इमारतींमधल्या घरांच्या चाव्या मिळणार होत्या, त्या चावी वाटपाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येऊ शकत होते, मात्र आदित्य ठाकरेंनी ते टाळल्याची माहिती आहे। वरळीतल्या चावी वाटपाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे येणार नाहीत अशी माहिती समजतीये। स्वतः मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार होते, अर्थात ते उपस्थित असणार आहेतच, आणि आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मात्र एकत्र व्यासपीठावर येण्याच्या चर्चा होत्या, मात्र तसं होणार नाहीये। आदित्य ठाकरेंनी कार्यक्रमाला येणं टाळलंय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, नेमकं काही कारण यासाठी आदित्य ठाकरेंनी दिलेलं आहे का आजच्या कार्यक्रमासाठी अनुपस्थित असण्याचं? रिद्धी, कारण अद्याप आपल्याकडे आलेलं नाहीये, पण आजचा जो बीडीडीच्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे येणार नसल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। आजचा जो कार्यक्रम होणार आहे तो आपण जर पाहिलं तर 11 वाजता माटुंगा येथे यशवंत नाट्य मंदिरात होणार आहे। तिथे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील हजर राहणार असल्याची आपल्याला माहिती आहे। पण आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला हजर राहणार नाही। आपण पाहिलं अनेकदा या इमारतींसाठी आदित्य ठाकरेंनी पाठपुरावा घेतला होता, अनेक त्यांनी कामे देखील या लोकांची केली होती। ते स्थानिक आमदार आहेत, त्यांना निमंत्रण देखील देण्यात आलं होतं, पण आपण जी काल बातमी दिली त्यामध्ये त्यांना भाषण करण्याची संधी सध्या त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नव्हती। त्यामुळे आतापर्यंत पाहिलं एकीकडे एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येतील का असं बोललं जात होतं, पण कुठेतरी आदित्य ठाकरे यांनी हे टाळलेलं आहे। आपण जर 2 दिवसापूर्वी बघितलं, वळीला जो राडा झाला, दोघं एकत्र समोर आले होते, त्यामुळे कुठेतरी हे टाळलंय का असं बोललं जात आहे। पण आपण जर बघितलं, जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार आदित्य ठाकरे आज या कार्यक्रमाला येणार नाहीये, पण ठाकरेंचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी जे निमंत्रित आहे खासदार बाकीचे ते देखील या कार्यक्रमाला येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी पद्मेश।